मला पोलीस स्टेशनला जावं लागेल. असं काय करतोस बच्चा? कशाला सापाच्या बिळात हात घातलास? त्या आकाश बरोबर मारामारी केलीस, त्याचे परिणाम माहिती तुला? कशाला त्या फंदात पडलास? मी बोलू साहेब? एक गोष्ट ऐकायची नाही मला तुझी. गप्पस ऐकेन असं झालायस तू. मनमानी वाढत चालली तुझी. आम्ही नुसती कंप्लेंट नोंदवून नाही राहिलो. आमचं दुःख आहे ज्याने भोगले त्यांनाच कळून राहिलं. म्हणजे राग म्हणू नका, पण मला काय सांगायचं तुम्हाला कळून राहिलं असेल ना? ठीक आहे, पण आत्ताच मॅडम, आत्ताच, नाहीतर कधीच नाही. लय उपकार होतील मॅडम, आत्ताच भेटवा त्यांना. रामा रखमाला घेऊन इथे आलाय तुझी बाजू आणखी बळकट करण्यासाठी. रखमाच्याही बाबतीत असंच काहीसं घडलंय आणि या रामा तिच्या पाठीशी उभा आहे. तिने पोलिसात जाऊन सगळं काही सांगावं म्हणून. साधा रिक्षेवाला आहे तो, पण केवढी हिंमत. माझे डोळे उघडले ते या रामानं. त्या रखमाला सगळं काही सांगायचं होतं, तिच्या बाबतीत काय काय घडलंय ते. आता म्हणजे अगदी लगेच येत आहेत? हा, पोचतीलच. आलेच. शंकर, मी बँगलोरला गेले तेव्हा कपाटात काही फाईल्स होत्या. कोणी हलवल्या? नाही मॅडम, पण मोठ्या मॅडमने तुमची तेव्हा रूम आवरली होती. कदाचित त्यांनी. काय? कोणी सांगितली तिला नसती उठाठेव करायला? नाही, पण त्यांनी फाईल्स आणि पुस्तके स्टडी रूम मध्ये ठेवले होते. ठीक आहे, जा, मी बघते. आपल्यात काहीच फरक नाहीये. तुला मंगेशने फसवलं, मलाही फसवलं. तुझेही फोटो काढले, माझेही फोटो काढले. तुलाही ब्लॅकमेल केलंय, मलाही. मंगेश मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचा. मला आठवतं त्याने मला शेवटी त्याच्या बंगल्यावर आणून ठेवलं होतं. रोज नवं मरण मरत होते मी. यूज अँड थ्रो, इतकीच किंमत. त्यानंतर मी माझे कान, डोळे आणि तोंड सगळं कायमचं बंद करून टाकलं. कारण माझं आयुष्य घण्याचे घाव सोसणाऱ्या पाषाणासारखं होऊन बसलं होतं. मी कधीच काही बोलले नाही, अगदी आतापर्यंत.